साक्षी स्टार चषक 2025 शानदार पर्व. चला सामना नंबर 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका बाजूला गावदेवी तुर्भे आणि त्याला फाईट करेल टीम I11 चिंचवली संघ. दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो गोलंदाज राजेश भोईर आणि सलामी बॅट्समन अभिषेक आणि रोहित पाटील. सेकंडला अभिषेक के छोटा पॅकेट बडा धमाका. पहिला चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरचा डोक्यावरनं बॉलला लॉप केलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा बाहेर चौकार. तर प्रेक्षक कमाल झेल अर्थात आईबाज झेल साठी धनंजय दादा पोरजी आणि गोमेश माली यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक. षटकार हॅट्रिक साठी साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर विलास दादा पोरजी यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल. यावेळेस मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित तुम्हाला डिसिजन वेगळा पाहायला मिळाला असता, परंतु दैवपर्यंत म्हणावे लागतील. पहिल्या धावेसाठी रिक्स उठवली आणि 1 धाव. टीम टोटल 5 धावा. अभिषेक पहिला चौकार तुम्ही पाहिला. छोटा पॅकेट बडा धमाका. नेहमी विस्फोटक खेळ त्याच्या वेगळ्या अंदाजमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. तर रोहित आता येतो स्ट्राईक एंड वरती. रोहित पाटील ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा व्यवस्थित टायमिंग नाहीये. शॉर्ट बॅकवर्ड्स केले रिजन मध्ये बॉलला अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल सध्या आपण पाहिली तर 6 धावा. 6 रन विदाउट लॉस. सकाळच्या सत्रामध्ये आपण एक मॅच पाहिली. दमदार लढत झाली आणि टीम गावदेवी किरवली संघाने विजय मिळवला. कोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय ऑन साइड ऑफ साइडला. जोपर्यंत चेंडू फील्ड होतो तोपर्यंत एक सिंगल आली. राज्याचं कौतुक केलं पाहिजे. पहिला बॉलला चौकार आला तरी सुद्धा चांगली गोलंदाजी, कारण पहिला चेंडू फार महत्वाचा असतो. गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करताना पहिला चेंडू त्याचा डॉट किंवा विकेट मिळाली तर त्याचं कॉन्फिडन्स वाढतं, परंतु पहिला बॉलवरती जर फलंदाजाने चौकार षटका ठोकला तर त्याचा कॉन्फिडन्स देखील वाढत असतो. अपील स्ट्रॉंग. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. शेवटचा अंतिम चेंडू काय सुंदर षटक राहिलं. पहिला बॉलवरती चौकार येऊन सुद्धा 7 धावा 5 चेंडू मध्ये दिल्यात. कमबॅक केलं खरं तर आपल्या टीमसाठी. आणि आता शेवटचा अंतिम चेंडू स्ट्राईक एंड वरती रोहित पाटील. बॉल चांगला आहे. यावेळेस देखील डॉट आलाय. ओव्हरची समाप्ती एक सफल ओव्हर. जरी विकेट मिळालं नसलं तरी राजेशनं फेकलेलं षटक खूप महत्वाचं होतं. फक्त 7 धावा दिल्या पहिल्या ओव्हर मध्ये. तरी ती निर्भय मंडप डेकोरेशनचे ओनर्स आणि संपूर्ण मंडप डेकोरेशन सभा आपण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालेली आहे ते आमचे मित्र आमिर पोरजी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. पूर्वा 11 चिंचवली क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिकसाठी साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर आदरणीय विलास पोरजी यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज आणि गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तो षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. बिनगडीबाद 7 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट ही नाही पडली, परंतु धावा केवळ आले ते 7. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. मोहन पाटील आलाय, मोहन भोईर आलाय ओव्हर नंबर सेकंड करण्यासाठी. नक्कीच सातत्यानं मोहन या संघाला एकत्रित ठेवण्याचं काम केलंय. पहिला चेंडू अगदी चांगला कोलाट टाकण्याचा प्रयत्न केला. डॉट चेंडूची समाप्ती. मागचं काही 3 चेंडू जर आपण पाहिले तर एकही धाव आली नाहीये. पहिला बॉलला चौकार आला आणि त्यानंतर फक्त 7 चेंडू मध्ये 3 धावा आल्या. हे क्रिकेट आहे. समोर करण्याचा प्रयत्न. चिल्ली मिड ऑफला चेंडू. जोपर्यंत स्वतः मोहन चेंडूला उचलेल तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा फलकावरती 8 धावा. ह्या खेळपट्टीवरती धावांचा डोंगर बनताना पाहिला. या खेळपट्टीवरती धावा रोखताना पाहिल्या. काल अशीच एक लढत शेवटची झाली की शेवटला 10 चेंडू मध्ये 9 धावा जमल्या नाहीये.
प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा पुन्हा संपर्क नाहीये. अजून एक डॉट चेंडू. मोहनचं देखील कौतुक केलं पाहिजे कारण सेकंड पॉवर प्ले तो फेकतोय. फक्त 3च खेळाडू बाउंड्री लाईन होती. एक लॉंग ऑफला तैनात आहे, एक वाईडिश लॉंग ऑन, एक मिड विकेट. अशा प्रकारे 3च खेळाडू बाउंड्री लाईन होती. शॉट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर तुम्ही पाहता कव्हर पॉइंट, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट. चांगला फटका मिड विकेटला. बॉल चाललाय अगदी कलाटणी देणारा, परंतु तेवढंच चांगलं शतक्षण झालंय. 2 धाबा मात्र रोखू शकले नाहीयेत. 2 धाब्याने टीम पोहोचली आहे 10 या धावसंख्येवरती. मोहनने 4 चेंडू फेकलेत, धावा दिलेत फक्त 3. पॉवर प्लेचं दुसरं षटक फेकतोय. समोर रोहित पाटील आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाहीये, परंतु एक लेग बाय स्वरूपामध्ये धाव कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने टीम 11 या धावसंख्येवरती. चांगले षटक राहिले. 5 चेंडू मध्ये केवळ 4च धावा आल्या. ओव्हर नंबर 2 अंतिम चेंडू. यावेळीचा स्विच हिट बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. फार वेगवान स्ट्रोक आहे, परंतु बॉलला अडवलाय. जोपर्यंत बॉल अडवून फेक होणार तोपर्यंत तिसरी धाव पाहायची ते कंप्लीट की नाही चेक केलं जाईल आणि पंचांचा इशारा आउट आहे, परंतु तिसऱ्या पंचांकडे त्यांनी माग केली आहे. खरं तर ग्राउंड फील्ड अंपायरचा डिसिजन आउट आलाय, परंतु तिसऱ्या पंचांना देखील त्यांनी रेफर केलंय. सचिन कडू या. यस आउट आहे बॅट्समॅन. खरं तर मेन फील्ड खरं तर अंपायरनं देखील आउट दिला, परंतु तरी सुद्धा पंचांचा डिसिजन होता की चेक करूया, कारण कुठल्याही प्रकारचा वादविवाद नको या स्पर्धेमध्ये. चांगला डिसिजन सुनील तांडे सरांचा. इकडे धाबा झाले त्या बॉलवरती 2 आणि षटक क्रमांक या ठिकाणी 2 समाप्त झालं आणि 2 षटकामध्ये 13 धाबा 1 गडी बाद. मोहनचं कौतुक करू, त्यानं फक्त 6 धाबा दिल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 7. अशा प्रकारे I11 चिंचवली टीम 1 गडी बाद 13 धाबा. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई रे. आमच्या विलास पोरजी. आता व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे, रतन शेठ पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. रतन दादा आपलं आम्ही साक्षी इंटरपायजेस चषक 2025 या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत करत आहोत. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तुर्भे संघासाठी सत्र चांगलं राहिलं. पॉवर प्ले गाजवलं तुर्भे संघाच्या गोलंदाजानं. 1 विकेट रनआउटची जरूर पडली असेल, परंतु फक्त 12 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्या. ओव्हर नंबर 3 प्रज्वल पाटीलचा वापर केला. पहिला बॉल हवेत आहे, विकेट मिळली आहे. पहिलाच बॉल वरती धक्का लागलाय. या मॅचची गोल्डन विकेट सलामीवीर बॅट्समन अभिषेक शेलके बॅक टू द डगआउट. हीरा तो चंपून आला. अरे कोहिनूर हीरा तो चंपून आला. रायगड जिल्ह्याची शान आहे रे, डान्सर गावाची शान आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाई 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 रे. टीम टोटल 13 धावा आणि गडी बाद झाले 2. 13 धावा खरं तर 13 चेंडू मध्ये आल्यात. सुंदर लढत मैदानावरती पाहायला मिळते 2 संघांमध्ये. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत आहे आणि दुसऱ्या लढतीमध्ये ही 2 संघ एकमेकाविरुद्ध आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं टीम गावदेवी किरवली संघानं दमदार विजय प्रस्थापित केला. बॉल चांगलाय. पुन्हा एकदा इथे फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड डिलिव्हरी. धावा संख्या बघा 14 चेंडू फेकले गेलेत, केवळ 13 धावा स्कोर बोर्डती लागल्या.
बॉल चांगला या बेस मात्र डायरेक्टचा प्रयत्न. खर तर ही विकेट फार महत्वाची होती. विकेट मिळाली असती जर डायरेक्ट हिट आलं असतं तर. एक धाव मिळाली, धावसंख्या 14 होती. थोडीशी शांत परिस्थिती, खरं तर नाजूक परिस्थिती म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. ह्या खेळपट्टीवरती धावा बनतात, परंतु दुसरीकडे i11 चिंचोली संघ थोडासा संघर्ष करतोय. पुन्हा चांगला बॉल गुडलेनला पडल्यानंतर अगदी डीप राहिलाय. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. प्रज्वल पाटील काय कौतुक करायला पाहिजे. 4 चेंडू फेकलेत, 1 धाव 1 गडी बाद. कॉन्फिडन्स बघा खेळाडूचा. आज जयंती आहे खरं तर इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, आणि त्यांचं एक वाक्य आहे, सेल्फ कॉन्फिडन्स. तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला जगात कोणीही परास्त करू शकत नाहीये. आणि तोच कॉन्फिडन्स मैदानावरती तुर्बे संघाच्या प्रज्वलनं दाखवलाय. खरं तर 2 विकेट 5 चेंडू 1च धाव. सुंदर गोलंदाजी. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दमाईर. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात बाद झाला कैलास डोकरे मैदानावरती. नवीन बॅट्समन धीरज जांभळे आलाय. अजय पाटील नॉस्ट्रेक एंडवरती आहे. सॉरी, अक्षय पाटील नॉस्ट्रेक एंडवरती आहे. नवीन बॅट्समन धीरज मैदानावरती आलाय. शेवटचा अंतिम चेंडू. प्रज्वलचं कौतुक झालं पाहिजे, कारण 5 चेंडू 2 विकेट 1च धाव. अजून चांगला बॉल बॉडीवरती आला, परंतु इकडे 1 धाव वेगानं कंप्लीट केली. सिंगल बरोबर बॅटची एज होती. पंचांनी सांगितलं 1 धावेने धीरजनं अकाउंट ओपन केलं. टीम टोटल या ठिकाणी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5.00 ची सरासरी गाठत असताना 3 गडी बाद, फक्त आणि फक्त 15 धावा. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता इथे करण्यात आलेली आहे. पूर्वा 11 क्रिकेट संघ नंतर प्रथमतः इथे फलंदाजी करतात, परंतु त्यांच्यासाठी स्वर्ण संधी आहे. साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर सन्माननीय विलासदादा फोरजी यांच्या वतीने 3 षटकारांसाठी 3000 रुपये, तर एका बाजूला गावदेवी तुर्बे क्रिकेट संघाच्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली, त्या गोलंदाजाला विलासदादा फोरजी साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि प्रेक्षकांसाठी बघा एक स्वर्ण संधी आहे. प्रेक्षक कमाल झेलसाठी गोमेश शेठ माली आणि धनंजय फोरजी यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. योगेश मणवी, आपण जर विचार केला, काल स्पर्धेचा पहिला दिवस खूप जल्लोष केला सर्वांनी. समालोचकांनी सुद्धा जल्लोष केला, पंच कमिटीने जल्लोष केला खऱ्या अर्थाने. अनेक व्हिडिओ क्लिप आपल्या खऱ्या अर्थाने व्हायरल सुद्धा झाल्या, परंतु एन्जॉय दिवस होता. आणि शेवटच्या सामन्यामध्ये प्रेक्षक कमाल झेलसाठी जवळजवळ 15000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर करण्यात आलं होतं संपूर्ण आपल्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. हो टू योगेश मडवी. टोटल 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये रन्स आपण पाहिलं तर केवळ 15. मोहन भोईर सेकंड स्पेलसाठी आला. इकडे काय घडलंय, रनआउटची संधी होती परंतु नकार दिलाय. स्वतः मोहन भोईर आला सेकंड स्पेलसाठी. तिन्हीच्या तिन्ही षटक भरपूर चांगले राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजी करताना राजेश भोईरनं. सेकंड ओव्हर मोहन भोईरनं 6 धावा दिल्या, परंतु प्रज्वल पाटीलनं फक्त 2 धावा दिल्या, तर 2 गडी बाद केले. असं वाटत होतं की प्रज्वलला सेकंड स्पेल मिळेल, परंतु मोहनचं चांगलं डिसिजन आहे. का 4था षटक निर्णायक असते. 4था गोलंदाजचा वापर केला तर कदाचित त्याच्यावरती प्रत्याल्ले चढवले जातील. म्हणजे 15-20 धावा जर आल्या तर मग तिथून पुढे शेवटचा ओव्हर जास्त काही महत्वाचं राहणार नाही. त्यामुळे मोहन सेकंड स्पेलसाठी 4थं षटक तो फेकणार. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू, चांगली गोलंदाजी. लेंथ बघा मोहनकडे भरपूर चांगली आहे. लेंथ नाही, नियंत्रित टप्प्यानं गोलंदाजी. कारण गोलंदाजी करताना तुमचा टप्पा सगळ्यात महत्वाचा. तुमचा नियंत्रित टप्पा कुठे पडतोय. जास्तीत जास्त गुडलेनचा वापर केला, यॉर्करचा वापर केला तरच तुम्ही सक्सेसफुल गोलंदाज बनू शकता. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी. मोहन भोईर 3 चेंडू फेकलेत, 1च धाव दिली या स्पेलमध्ये. बघा पहिल्या स्पेलमध्ये 6 चेंडूमध्ये 6. बॉलला पाठवलं हवेमध्ये. हवाई सफर एकनाथ मात्र झेल सोडणार नाहीये. पुराणी चावल जुना काढू आहे
ओल्ड इज गोल्ड आणि त्यानं टिपलाय झेल. दुसऱ्यांदा झेल टिपलाय बघा, कारण एक जुना खेळाडू आणि त्याचा अनुभव काय असतं. त्यांनी सहज बाउंड्री लाईनवरती अगदी इझी कॅच पकडलाय. कौतुक एकनाथ मात्रेचं. म्हात्रे दादाची साथ नेहमीच असते विलास दादाला. संजय म्हात्रे खंबीर उभा विलास दादाच्या पाठीला. शेवटचं षटक आपण पाहणार यानंतर असतं, परंतु मोहनचं षटक बघा ना काय सुंदर आहे. 4 चेंडू 1 धाव 1 गडी बाद. स्वतःवरती विश्वास ठेवला गोलंदाजी करण्यासाठी. तो चौथ्या षटकामध्ये सेकंड स्पेलला आला, परंतु त्याचं स्पेल देखील तेवढं चांगलं राहिलं. कौतुक करायला पाहिजे त्यांच्या 4ही गोलंदाजांचं, कारण पहिल्या ओव्हर पासून तर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी टीम तुर्भे संघाची. लेजेंड काढू एकनाथ मात्रे तुम्ही पाहिला, 2 झेल त्यानं टिपलेत. अनुभव काय असतो हे त्यानं सिद्ध करून दाखवलं, कारण सहज इझी कॅच त्यानं बाउंड्री लाईनवरती टिपला. त्यानंतर आता 2 बॉल शिल्लक आहेत. बाउंड्री लाईनमध्ये फिल्डिंग प्लेसमेंट बदलले. डावखुऱ्यात आता खेळाडू आल्यात, त्याच्यासाठी फिल्डिंग रचना तुम्ही पाहतात. एक मिड विकेट, एक वाईट डिश लॉंग ऑन, एक तुम्ही पाहतात लॉंग ऑनला लॉंग ऑफ तैनात आणि कबर तैनात. अशा प्रकारे 5 काढू. बॉल चांगला पडल्यानंतर अगदी फलंदाजाला भिडकवतोय. डॉट बॉलची समाप्ती. काय सुंदर गोलंदाजी झाली. मोहन भोयची जर गोलंदाजी आवडली असेल तुर्भे संघ तर टाळ्या वाजवा त्यासाठी, कारण सेकंड स्पेल मध्ये केवळ एकच धाव दिली आहे, 1 गडी बाद केलाय. शेवटचा अंतिम चेंडू मोहनचा. सुंदर बॉल, पुन्हा चांगला बॉल, त्यावरती 1 धाव कंप्लीट झाली. डबलचा प्रयत्न केलाय, बघता बघता 2 धावा आल्या आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. मोहननं फक्त धावा दिल्या. सेकंड स्पेल मध्ये 3 तर 1 गडी बाद केला. अशा प्रकारे इथे 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा संख्या 18 धावा स्कोरवरती लागलेत. ठेवलाय धानकर गावाला. ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित धानकर गावाला. साक्षी स्टार चषक ठेवलाय धानकर गावाला. ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित धानकर गावाला. आपण सारे जाऊ जाणारे, आपण सारे जाऊ जाणारे सामने बघायला, जाऊ सामने बघायला. षटक क्रमांक 4 समाप्त झाल्या. उघ्या 18 धावा. वाटतंय की लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळेल. बॉल चांगला हवेत ते, परंतु फिल्डर थोडे दूर आहेत. जोपर्यंत लॉंग ऑन मध्ये बॉल जाईल तोपर्यंत 2 धावा एकवटले गेले. 2 धाब्याने संघ पुढे चाललाय, परंतु मी एकच गोष्ट सांगेल की आता सिंगल डबल नव्हे तर आता चौकार षटका तुम्हाला मारावे लागतील, कारण स्कोर एक चांगला करायचा असेल तर कदाचित तुम्हाला मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल. धावा फटकापती केवळ 20 रन्स लागलेत. 25 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. प्रहार तर केलाय, बॉलला पाठवलाय सीमा रेषेच्या दिशेनं, वाईडिश लॉंग ऑनच्या वरनं सीमा रेषा बाहेर. पहिला संघर्षमय षटकार आलाय. तो पनवेल वाला तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या यानंतरची लढत असणार आहे शिरोडन बी विपक्ष खुटारी. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रेडी राहायचे आहे. शिरोडन विपक्ष खुटारी. अजून एक मोठा फटका. आता मी सांगितलं की तुम्हाला गेअर चेंज करावा लागेल, परंतु इकडे प्रेक्षकांनी झेल सोडलाय. आईबा झेलला प्राइज आहे. फलंदाजाने लागोपाठ 2 षटकारांची आतषबाजी केलेली आहे. येणाऱ्या चेंडूवर जर षटकार तटवला तो साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर विलासदादा पोटजी यांच्या वतीने 3000 रुपयाचं बक्षीस फलंदाजाला इथे पूर्वा 11 संघासाठी असणार. बघा चिंचवली क्रिकेट संघासाठी बक्षीस असणार आहे.
तर बॅट्समन तुम्ही पाहतायत धीरज जांभलेच्या बॅटमधून षटकार आलाय. प्रेक्षकांना देखील ऐवाज येईल 1000चं प्राइज आमची एवन जोडी अर्थात धनंजय दादा पोरजे आणि उमेशजी माळी गोमेश माली एवन जोडी यांच्या वतीनं 1000चं प्राइज आहे. सोडलाय झेल आज प्रेक्षकांनी. 2 बॉल 2 षटकार त्यानंतर लेग बायची 1 रन्स आली. शेवटच्या ओव्हरला आता टार्गेट केलंय. धाबा संख्या जर तुम्ही पाहिली 33 रन्स स्कोरबोर्डवरती लागलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका 40+ स्कोर झाला तरी तुर्बे संघाला फाईट देऊ शकतील, कारण चिंचवली संघाची गोलंदाजी देखील भरपूर स्ट्रॉंग आहे. त्यामुळे 40 किंवा 40+ धाबा आवश्यक असतील. 2 चेंडू फक्त शिल्लक राहिलेत. शेवटचं षटक फेकत असताना 2 षटकार आल्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरला टार्गेट केले गेले. 2 षटकार आले. चला टाइमपास करू नका प्लीज. बॉल चांगला फटकाही तेवढंच ताकदवर आहे. ताकदचा वापर केला आणि बॉलला पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार. तो चंपून आला. अरे कोहिनूर हिरा तो चंपून आला. रायगड जिल्ह्याची शान आहे रे. 39 धाबा सांगितलं ना की 40 किंवा 40+ धाबा झाले तर मॅचला मजा येणार, कारण चिंचवली संघाची गोलंदाजी त्यांची ताकद आणि नक्कीच आपण पाहतो की आता शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या चेंडू जर फलंदाजांनी षटकार तटवला तर साक्षी इंटरप्राइजेसचे मॅनेजर विलासदादा पोरजे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. शेवटचा बॉल पडल्यानंतर अशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत राहिले. पंचांनी सांगितलं चेंडू चांगला आहे. कधी कधी हे होतं की फलंदाज चेंडूकडे अशाभूत नजरेने पाहत राहतात, परंतु डॉटची समाप्ती अशा प्रकारे टीम टोटल आपण पाहिली 39 आणि आता 40 धाब्याचे टार्गेट तुर्बे टीम समोर असेल. तर नाणेफेकीसाठी ते खोटारी विपक्ष शिरडोन या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघनायकांनी स्टेजवर लगेच स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आणि स्कायरा 11 ठाणे जिल्ह्यातील अतिशय नामांकित पॅकर्स म्हणून परिचित असणारे आमचे स्पर्धेचे शिलेदार किशोर पोरजे यांचे खास परम मित्र आकाश शेठ पाटील इथे उपस्थित असाल तर यावं आपण व्यासपीठावर. साक्षी इंटरप्राइजेसच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. नाणेफेक केली जाईल. शिवडन विपक्ष खुटारी या संघनायक नाणेफेक इथे संपन्न होईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. चला नेक्स्ट मॅचचा टॉस महागुरु त्या ठिकाणी कॉल द्या. नेक्स्ट मॅच साठी टार्गेट 40 धावायचं. कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. आपण ऐकूया पुन्हा एकदा साईनाथ राजांचा आवाज. मान्यवरांचा हेतूची सन्मान जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी इंटरप्राइजेस ट्रॉफी मध्ये इथे केले जात आहे. आज तुर्बे क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने तुर्बे क्रिकेट संघाचे खंदे समर्थक म्हणून परिचित असणारे अरुणशेठ भोईर तुर्बे यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. मी सन्माननीय किशोर पोरजे यांना इथे आमंत्रित करत आहे. तुर्बे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गावदेवी क्रिकेट संघ तुर्बे ज्या ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जात असते हा तिथे मात्र अरुण भोईर यांचं एक चांगलं योगदान असतं. किशोर या आपण त्यांचा सन्मान इथे करावं. अरुण भोईर बघा यांना इथे
गरम पाण्याची बॉटल अर्थात बाटली देऊन जे गौरव चिन्ह आहे निश्चित स्वरूपात स्टीलनेस हीट वॉटरची जी बॉटल आहे हा खऱ्या अर्थाने किताब देऊन निश्चित स्वरूपात हा सन्मान त्यांचा इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल किरण म्हात्रे आणि वासुदेव म्हात्रे इनामपुरी. किरण म्हात्रे या आपला सन्मान इथे केला जाईल. जय गणेश्वर आमचे विलादादा आहेत किशोर यांच्या शुभास्ते या दोन्ही व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. एक चांगली संकल्पना आहे. साक्षी एंटरप्राइजेस सतीदादांचं कौतुक करावे लागेल. शारीरिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने मनुष्याचं शरीर उबदार राहावं गरम पाणी पिल्यानंतर त्याकरता त्यांनी निश्चित स्वरूपात स्टेनलेस स्टील्स आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने जो गरम पाण्यासाठीच फक्त त्याचा वापर केला जातो आणि गरम पाणी शारीरिक दृष्ट्या आता कालाची गरज आहे आणि संकल्पना अतिशय चांगली सतीदादांची. बोलूया आपण साईराज यांच्याकडे. धन्यवाद धन्यवाद महागुरु, धन्यवाद योगेश मडवी सर. सभी दर्शकों का स्वागत है. पहली गेंद इस बार एक गेंद देखिए देखते रहिए बल्लेबाज और एक गेंद पहली डॉट. तर सन्मानित किरण म्हात्रेंचा सन्मान इथे केला जाईल. साक्षी एंटरप्राइजेसचे मॅनेजर आदरणीय विलासदादा पोडजे यांना आम्ही आमंत्रित करतो. आपल्या शुभास्ते किरण म्हात्रे इनामपर यांचा सन्मान इथे करावं. इस बार एक गेंद कमाल का शॉट है, ताकतवर, पावरफुल, सक्सेसफुल 4 रन. रंगलत भारी ह्या दातांच्या ग्रामवरी किशोरपोती प्यादाय भारी ज्याला मुळते दुनिया सारी धन्यवाद डीजे मास्टर. कमाल का शॉट. पहली गेंद डॉट थी और इस गेंद के ऊपर एक्स्ट्रा कवर में कमाल का शॉट. मोहन ऑन फायर. 4 रन 40 का टारगेट है. कैलाश इस बार सामने केला, बैक टू द बॉलर. कमाल की फील्डिंग, करीबी मामला था लेकिन इस बार एक गेंद डॉट. स्कायरा 11 शिरडोन क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आकाशत पाटील आपण जर उपस्थित असाल तर आमचे स्पर्धेचे ऑर्गनायझर किशोर पोडजे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. आकाशत यावं आपण व्यासपीठावर, स्वागत आहे तुमचं. चलिए अच्छी गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी करनी कैलाश को. मोहन के लिए गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, अंपायर का इशारा था हुआ. एक गेंद वाइट. टीम की टोटल है 5 रन 40 का टारगेट है. तुर्बी टीम बल्लेबाजी के लिए उतरी है और स्ट्राइक के ऊपर मोहन भोईर और राजेश भोईर, ये आक्रामक जोड़ी मैदान में. कैलाश की अगली गेंद सामना करेंगे मोहन. लॉप करने की कोशिश, बासिल मिडॉन में फील्डर है तैनात, प्रोटेक्शन देंगे. इस बार इस गेंद के ऊपर सिंगल के साथ टीम की टोटल 6 रन. 6 रन धीरे धीरे जीत की कदम के ऊपर कदम रखते हुए ये दोनों बल्लेबाज अब स्ट्राइक के ऊपर मैंडेटरी पावर प्ले में सक्षम बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज राजेश. महेश भी मैच में है, या मैच का आनंद उसका स्वागत करेंगे गेंदबाज कैलाश. इस बार लॉप करने की कोशिश, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देते हुए डॉट गेंद की समाप्ति. गेंदें हो चुकी इस ओवर की 5, इस ओवर की अंतिम गेंद बाकी. कैलाश बेहतरीन गेंदबाजी, राजेश शांत बैठने वाले से बल्लेबाजी नहीं होगी. इस बार ये कमाल की गेंद. इस बार पहली ओवर की समाप्ति और टीम की टोटल है तुर्बी टीम 6 रन. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला. रायगड ठाण्यात फेमस झाला. शुक्रिया डीजे मास्टर. सेकंड पावर प्ले में गेंदबाजी के लिए प्रथमेश. चलिए टीम की टोटल है 6 रन. टोटल की बात करेंगे 40 रन चाहिए जीतने के लिए. बची हुई गेंदें 24 और जीत की बात करेंगे तो 34 रन चाहिए. गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है. सेकंड पावर प्ले में गेंदबाज सक्षम गेंदबाजी करनी होगी. लेफ्ट हैंड ऑफ द विकेट प्रथमेश शेल के. इस पर ऑन साइड में
बल्ला तो जोरों के साथ घुमाया था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दास्तानों में, डॉट गेंद की समाप्ति। इसी प्रकार की गेंदबाजी, कंजूसी गेंदबाजी करनी होगी, क्योंकि इन्वेस्टमेंट की बात करेंगे, चिंचोली टीम ने इन्वेस्टमेंट काफ़ी छोटी की है। इस मैदान में रन बनाने वाला चाहिए, लेकिन इस बार रन भी आप बचा सकते हैं। गेंदबाजी में इस बार नज़ाकत होनी चाहिए, अच्छी गेंदबाजी होनी चाहिए, कंजूसी गेंदबाजी। जिस गेंदबाजी कैलाश की बात करेंगे, पावर प्ले में अच्छी गेंदबाजी, 6 रन दे के चौवा लगा था। इस बार सॉफ्ट हैंड से बिल्कुल गेंद शॉर्ट टर्मैन के रिजर्व में चले, सिंगल के साथ स्ट्राइक के ऊपर निवेदन दिया। इस बार बल्लेबाज राजेश आएंगे बल्लेबाजी के लिए। देखिए आयवा झेल के लिए, कैच के लिए काफ़ी इनामी राशि है। ये साक्षी स्टार ट्रॉफी की आन बान शान है। किशोर दादापुर जी, हमारे राहुल जी लीजिए, कमाल की मेहनत है उनकी सभी की। कुणालपुर जी, चले गेंदबाज तैयार है इस ओवर की अगली गेंद राजेश। इस बार अंपायर का इशारा आता हुआ ये डेट के रिदम में थोड़ी सी दिक्कत आई थी राजेश से ये बल्लेबाजी के लिए। सेकंड पावर प्ले में टीम की टोटल है 7 रन। चलिए बूंद बूंद से सागर बनाने की कोशिश तो जारी है। देखिए फील्डिंग डिपार्टमेंट की बात करेंगे ना तो काफ़ी बेहतरीन खूबसूरत फील्डिंग सजावट करते हुए गेंदबाज। अगली गेंद लॉप किया, गेंद ओहो कमाल की फील्डिंग, फील्डर थे वहां पे अभिषेक, कमाल की फील्डिंग। चलिए भाई 3 रन तो बचे, बेहतरीन अंडर 19 के खिलाड़ी लग रहे भाई। स्विच हिट और रिवर्स के बेहतर बादशाह अभिषेक को हम हमेशा कहते। तर स्कायरा 11 क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते ठाणे जिल्ह्यामध्ये एक मोठे पॅकर्स म्हणून परिचित आहे। डे नाईट स्पर्धेमध्ये आपण नेहमी पाहत असतो। आकाशात यावं आपण व्यासपीठावर। इस बार गेंद हवा में है, विकेट गिरने की संभावना। फील्डर है अभिषेक को चकमा दी गेंद सीधा बाउंड्री रेखा के बाहर, दस्तक पे मस्तक, 4 रन। शिरडोन क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आदरणीय श्री आकाश पाटील यांचं आगमन झालेलं आहे। या आमचे मित्र किशोर पोरजी, आमिरदादा पोरजी तुमचे खास परम मित्र आहेत। व्यासपीठावर आपणास आमंत्रित करतात, यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। हल्के हाथों से पुश किया गेंद गली की रीजन में से थर्ड मैन की रीजन में फील्डिंग करते हुए यहाँ से 2 रन मुकम्मल। 2 रन के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 14 रन है। 40 का टारगेट है। गेंदबाजी की बात करेंगे तो अच्छी गेंदबाजी प्रथमेश की भी, मिसफील्ड अगर नहीं होती तो कैच बनती तो मैच भी बन सकता। खुटारी क्रिकेट संघ या नाणेफेकीसाठी आपण लगेच संपर्क साधावा, जवळचं गाव आहे। आज शिरडोन क्रिकेट संघ दूरवरून इथे आलेला आहे। खुटारी क्रिकेट संघ बघा स्पर्धेची नियमावली आहे, अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल। चले चैतन्येश्वर खुटारी टीम, टॉस के लिए आपको आना है। चले मयूर, स्वागत है आपका। अच्छा शॉट ऑल ऑन द कॉर्पोरेट लॉन्ग ऑफ के रीजन में फील्डर है तैनात। 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ। ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल है आईगावते विलियम तुर्बे टीम की रन संख्या 15। तर नाणेफेक किती केली जाणार आहे निश्चित स्वरूपात इथे विशाल मात्रे आलेले आहेत बघा। खुटारी क्रिकेट संघ, चैतन्येश्वर खुटारी विपक्ष स्कायरा 11 शिरडोन, आणि या सामन्यात नाणेफेक किती केले जाईल मान्यवरांना आम्ही इथे आमंत्रित करणार आहोत। चला या रतन शेठ पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होईल। सतीश दादांचे मेमणे परिवार आहेत आणि रतन दादांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक, नाण्याची दर्शनी बाजू हेड अँड टेल आहे। स्कायरा 11 शिरडोन विपक्ष चैतन्येश्वर खुटारी। बघूया दैसर क्रिकेट संघाला इथे का शिरडोन क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलेली आहे। निश्चित स्वरूपात नाणेफेक जिंकली, प्रथमतः निर्णय का असणार आहे? फिल्डिंग शतरक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे।
विशाल आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावांचं आव्हान उभा करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. हा दिवसा स्पर्धेचा जर विचार केला निश्चित स्वरूपात डे स्पर्धेमध्ये ॲज ए कॅप्टन म्हणून तुमच्या संघाची कामगिरी आजतागत कशी राहिलेली आहे? आत्ताच आम्ही इथे चॅम्पियन झालोय. आता मागची स्पर्धा झाली ना 3 दिवसा अगोदर, तेव्हा आम्ही चॅम्पियन झालो इथे. म्हणजे एकंदरीत हे धानसरचं मैदान तुमच्यासाठी लकी आहे. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर स्पर्धेचे आमचे शिल्पकार पाहतो इथे किशोर पोरजी आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ सतीश म्हात्रे यांची संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. एकंदरीत काय सांगाल स्पर्धेबद्दल आपण? स्पर्धा खूप छान आहे आणि 3च दिवस बोलला तर 1 नंबर स्पर्धा आहे. थैंक यू सो मच. और ये गेंद जाएगी सीधा सीमा रेखा के बाहर. गेंद सीमा पार 6 रन. हो टू साई. गेंद हवा के साथ और घटा के संग संग गेंद सीमा रेखा के बाहर. दमदार शानदार 6 रन. डॉट गेंद. अलंकार पोरजी यांचं आगमन झालेलं आहे. चले कमाल की गेंद. डॉट गेंद के ऊपर महागुरु आप हमेशा कहते कि डॉट गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं लिखे होते. एक गेंद डॉट. 15 गेंदे हाथों में, जीतने के लिए 19 रन. मोहन है तो सब मोहन प्यारे है. कमाल की बल्लेबाजी करती है. इस बार शॉट के लाए डीप लॉन्ग ऑफ के ऊपर फील्डर है. सिंगल के साथ डबल में परिवर्तन. 2 रन के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ. राहुल पुर जी हमें जानकारी देंगे. 23 रन है. मोहन की बात करेंगे. एक अच्छी बल्लेबाजी, ताबड़तोड़ बल्लेबाजी, उनके बल्ले से शानदार बल्लेबाजी रही. 24 छक्के के साथ अच्छी टोटल. 13 में 21 रन के ऊपर. इस बार विकेट कीपर बीट. मैच में ट्विस्ट. गेंद सीमा रेखा के बाहर. 4 रन. बघता बघता पूर्ण होईल नवी मुंबई विमानतळ. नवदीपांचं जळगाव हीच जनतेची तळमळ. इनामपुरीचा सतीश म्हात्रे सांगे दिबांची महती. इनामपुरीचा सतीश दादा सांगे दिबांची महती. क्या बात है. साक्षी स्टार ट्रॉफी सतीश दादा बादरे. कुछ ही देर में उनका शुभागमन होगा. उनके माध्यम से ये प्रतियोगिता डांसर में. चले कमाल का शॉट है. फरमाइश तो आ रही है लेकिन अब हम राष्ट्रीय भाषा में कमेंट्री कर रहे हैं. चले पानी की मांग. 3 ओव्हर की समाप्ती. टीम की टोटल है. तर पाण्याची पूर्तता करायची आहे बघा. निश्चित स्वरूपात पारस फोरजी आणि आमचे ओमकार फोरजी त्यांचे संपूर्ण सहकारी असतील, डॉनल असतील, ही जबाबदारी तुमच्यावर आम्ही सोपवलेली आहे. आणि व्यासपीठावर आपण आता पाहतो निश्चित स्वरूपात धानसर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व रमेश साक्षी इंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय श्री सतीश शेठ म्हात्रे, त्याचबरोबर संजय शेठ म्हात्रे, आमचे विजयदादा पाटील आणि सन्माननीय प्रदीप दलवी यांच्या वतीने आणि किशोर पोरजी यांच्या वतीने आपला मी प्रदीप दलवी ना हा समीर दादा दलवी आणि किशोर पोरजी यांच्या वतीने आपल्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. हा या सामन्यामध्ये मात्र साक्षी इंटरप्राइजेसचे मॅनेजर आदरणीय विलासदादा पोरजी यांनी लागोपाठच्या फक्त 2 सामन्यांसाठीच षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक साठी ते पारितोषिक होतं. मात्र आता जी लढत आहे, वर्तमान लढत आहे, आता फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांसाठी मात्र हे कॅश प्राइज नसणार आहे. मात्र आयवा जेलसाठी कॅश प्राइज कंटिन्यू राहणार आहे, सातत्य राहणार आहे. आमचे परममित्र गोमेदादा माली आणि धनंजय पोरजी यांच्या वतीने एखाद्या प्रेक्षकाने जर प्रेक्षक कमाल झेल पकडलं अर्थात आयवा झेल तर त्या प्रेक्षकाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज या 2 शिलेदारांच्या माध्यमातून दिले जाईल.
चले 12 गेंदे और जीत की बात करेंगे तो 12 रन चाहिए. तर बघा कोणत्याही फलंदाजाने जर षटकार हॅट्रिक जर साध्य केली तर साक्षी इंटरप्राइजेसचे मॅनेजर विलासदादा पोरजे यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस हे मात्र सातत्याने सुरूच राहणार आहे. इस बार गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर दंडित और ये अंपायर का इशारा दंड विधान, ये संकेत देते हुए अंपायर का इशारा एक गेंद खराब. अब 12 गेंदे और 11 का समीकरण. मैच बनेगी यदि कंजूसी गेंदबाजी, मिरेकल गेंदबाजी यदि आपके पास है तो सब मुमकिन है. अब ट्रैकर गेंद है, कमाल का शॉट है, गेंद जाएगी सीधा बैकवर्ड पॉइंट, सी मारेगा बाहर. 4 रन. प्रेक्षकांची झाली या गर्दी, चौकार षटकार बघायला, या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा माझ्या गावाला, आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धांदली गावाला, आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा माझ्या गावाला. चलिए 10 गेंदे और 7 रन की जरूरत है. गेंदबाजी की बात करें, गेंदबाज क्रिश, इस बार कमाल का शॉट है, प्रेक्षक पकड़ो कैच. चले मोहन ऑन फायर. चलिए तुर्बे टीम, यदि मोहन की बल्लेबाजी पसंद है तो तालियों की गुंजार होनी चाहिए. 15 गेंदे और 31 पर खेल रहे भाई, 1 मैन आर्मी. स्कोर इज लेवल, 1 रन की जरूरत है. कंपल्सरी चेसिंग है. बघा परफेक्टली 1 वाजल्यानंतर साक्षी इंटरप्राइजेसच्या वतीने सर्व प्रेक्षक खेळाडूंची भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. चले एक और लीजिए भाई, दमदार शानदार और इच्छे के साथ जीत हासिल की गावदेवी 11 तुर्बे टीम. कांग्रेचुलेशन. आज आमचे आकाश शेट पाटील स्कायरा 11 मैदानामध्ये नेहमी ते पॅकेजच्या भूमिकेत असतात. अनेक मोठमोठ्या संघांना खऱ्या अर्थाने ते पुरस्कृत करत असतात, परंतु आज ते खेळण्याच्या भूमिकेमध्ये असणार आहेत. चला लगेचच आता जी लढत झाली या लढतीमध्ये दमदार परफॉर्मन्स आपल्याला खऱ्या अर्थाने बघायला इथे मिळाला. चलो प्रेक्षक